सृजनाचा जन्मसिद्ध हक्क प्राप्त असलेल्या मातेच्या अपूर्व त्यागाने ही सृष्टी सजीव आहे. पृथ्वीच्या उदात्तीला लाजवेल असे विशाल त्यागी अंतकरण जर कोणाचे असेल तर त्याचे उत्तर नक्कीच स्त्री आहे. पण ज्या काळात मुली जन्माला आल्या हेच पाप पाडलं जायचं. मुलींना, स्त्रियांना अबला समजलं जायचं. शिक्षण तर सोडाच, केवळ चूल आणि मूल एवढेच त्यांचं विश्व होतं. या अन्यायावर आधारलेल्या समाज व्यवस्थेमध्ये परिवर्तन करण्यासाठी स्वतः शिकून समाजाच्या अनंत यातना त्रास सहन करत मुलींना शिकवून शतकोनिशतके गुलामगिरीच्या खाईत खितपत पडलेल्या समाजाला जागी करून स्त्री शिक्षणाची वाट दाखवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना प्रथमतः विनम्र अभिवादन, विनम्र अभिवादन, विनम्र अभिवादन. मी आज तुमच्या समोर सावित्रीबाई फुले यांच्याविषयी बोलण्यासाठी उभी आहे. तुमच्या आमच्या सुखी समृद्ध जीवनासाठी सावित्रीबाईंनी अपार कष्ट केले. स्वतः शिक्षित होऊन पुणे येथे भिडेच्या वाड्यात 1848 मध्ये पहिली मुलींची शाळा काढली. यासाठी सनातनांकडून त्यांना दगड चिखलाचा मार खावा लागला. सावित्रीबाईंचा देह झिजला म्हणून आज तुम्ही आम्ही शिकताना दिसत आहोत. आज नवे नवे स्त्री शिक्षिका, वकील, इंजिनियर, डॉक्टर, कलेक्टर, आमदार, खासदार, पायलट एवढंच काय तर भारताच्या सर्वोच्च पदी म्हणजेच आजच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्या देखील महिलाच आहेत. हे केवळ घडले आहे सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच. म्हणून आपण यांच्या जीवनचरित्रामधून एकच बोध घ्यायला हवा. बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त बदलना सीखो. बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त बदलना सीखो. मजबूरियों को मत कोसो, हर हाल में चलना सीखो, हर हाल में चलना सीखो. आज 175 वर्ष होऊनही आपल्या पुढील समस्या काही कमी झाल्या नाहीत. यासाठी समाजाने स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. स्त्री ही त्याग, नम्रता, मर्यादा, सुजाणपणाची मूर्ती आहे. ती कोणत्याही बाबतीत पुरुषांपेक्षा कमी नाही. आज सर्वच क्षेत्रात स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. मुलींनो, मी तुम्हाला सांगू इच्छिते, संधी गमावू नका. पुढे या, तुमची ऊर्जा, ताकद जगाला दाखवा, स्वतःला सिद्ध करूया. क्योंकि हमसे है जमाना सारा, क्योंकि हमसे है जमाना सारा, हम जमाने से कम नहीं. हे सावित्रीबाईंच्या डोळ्यातील स्वप्न वास्तवात आणण्यासाठी आपण आपल्या परीनं खालीचा वाटा उचलावाच हवा. तरच आजचा बालिका दिन म्हणजेच सावित्रीबाई फुले यांची जयंती सार्थ ठरेल. एवढे बोलून मी माझे भाषण थांबवते. जय जिजाऊ, जय शिवराय.